याच्याहून सुंदर किल्ला पण आहे. किल्ल्यावरून तुम्हाला कसा कसा व्ह्यू येते ते तुम्हाला सर्व दाखवतो. आता फक्त हे पहा, सुंदर आहे. अजून सूर्य आला नाही, इतकी एक्साइटमेंट जास्त होत आहे आम्हाला. आता का जाऊ का बघू काही. सकाळी 5 वाजून म्हणजे सकाळी 5:30 ला येण्याचा जे जे कष्ट केले आम्ही ते वरती झाले. कारण एवढा सुंदर व्ह्यू आलाय ना, एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढा भारी व्ह्यू भेटेल म्हणून. भावानं एकदा तरी नक्की विजिट करा गडे, कारण खूप भारी आहे. खूप असं एक्सप्लेन करता येत नाही, एवढं भारी भारी. चप्पल बेस्ट आहे, बेस्ट. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललो सिंहगडला. आता सकाळचे 5:30 झाले आहेत. तर 5:30ला आम्ही इथे निघालो. तिथं जाऊन सिंहगडाहून सनराईज पाहणार आहोत. तर आता 5:30 होते. आता 5:30ला इथून निघाले आम्ही. तर एवढी थंडी आहे ना, एवढ्या थंडीत आम्ही सिंहगडला जाणार आहोत आणि तिथून सनराईज पाहणार आहोत. आणि सिंहगडाचा पण इतिहास मी तुम्हाला सांगतो आणि सिंहगड पण दाखवतो. तर चला जाऊया आपण, तिथे गेल्याने मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, खडकवासला डॅम. जर तुम्ही खडकवासला डॅमला जर दिवसा आल्या तर इथून 15 किलोमीटर लांब सिंहगड आहे. काल आम्ही इथं आल्या होत्या, ते ब्लॉग पण आहे, ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर आता आम्ही इथून सध्या सिंहगडला, हे आहे खडकवासला डॅम. संध्याकाळी तेवढं दिसत नाही, पण संध्याकाळचा सनसेट एवढा सुंदर असतो ना, ती मी तुम्हाला चॅनलमध्ये दाखवलं आहे, ती जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आता इथूनच आम्ही पुढे सिंहगडाकडे जात आहे. थोडं उजेडला आहे आता सध्या टाइम 6:30 झाला आहे. तर अजून अर्ध्या घंट्यानंतर सूर्य उगवणार आहे. तोपर्यंत आम्ही पोहोचतो. तर आता मी तुम्हाला गेल्यानंतर सूर्य दाखवतो. आता बघा इथून व्ह्यू. अरे बाप, पूर्ण डोंगर खाली, आमच्या खाली डोंगर आहेत माहित आहे का. इकडे चंद्र आहे आणि इकडे सूर्य उगवत राहतो. जोराद्वारा आहे ना, एवढी खुशी होत आहे. ज्या पुढे एवढा सुंदर व्ह्यू आहे ना, एवढा सुंदर व्ह्यू आहे. आता अरे भाई रे भाई, असं आम्ही सकाळी 5:30 ला निघाल त्या, आता 6:30 झाले आहेत. आणि जेन्युअन सांगतो, पुढचा व्ह्यू बघा तुम्ही फक्त. हात थरथर कापू आहेत आणि एवढं जोरात वारा आहे ना. हात थरथर कापू येत, एवढं जोरात वारा आहे ना. हे बघा, पूर्ण झाडं वगैरे तिकडे. सकाळी 5 वाजून म्हणजे सकाळी 5:30 ला येण्याचा जे जे कष्ट केले आम्ही ते वरती झाले. कारण एवढा सुंदर व्ह्यू आलाय ना. एवढा सुंदर व्ह्यू आहे. सिंहगडला आला आम्ही. सिंहगड नक्की तुम्ही पण या सिंहगडला. आधी तर फक्त असं काही तर खाली येणार मेन जागी सकाळचा व्ह्यू पाहायला. अजून पुढे तर पुरा किल्ला तर बाकी आहे. तर याच्याहून सुंदर किल्ला पण आहे. किल्ल्यावर तुम्हाला कसा कसा व्ह्यू येते ते तुम्हाला सर्व दाखवतो. आता फक्त हे पहा, सुंदर आहे. अजून सूर्य आला नाही, इतकी एक्साइटमेंट जास्त होत आहे आम्हाला. आता
नक्की एकदा येऊन व्हिजिट करा. एवढी एक्साइटमेंट आहे ना आता अंगात, एवढी एक्साइटमेंट जास्त आहे. माहित नाही सिंहगडावर आल्या ना ऑटोमॅटिक असं मनातून असं जोश आला की काय की, पण एवढी एक्साइटमेंट जास्त आहे. आता किल्ल्याकडे जायचे आहे आपल्याला. शपथ सांगतो एवढी एक्साइटमेंट आहे ना, अरे सांगता येत नाही. चला आता मध्ये जाऊया, म्हणजे जाऊन दाखवतो तुम्हाला पूर्ण सिंहगडाची माहिती वगैरे सांगतो. आता मी मध्ये चल्या इकडल्या सनसेट वगैरे सनराईज पाहिले आम्ही. आता मध्ये एवढं भारी वाटत आहे ना, जोश आला जोश. शिवरायांचे मावळे आम्ही. हे बघा सनराईज, यासाठी आम्ही आल्या होत्या हे पाहायला. तर मित्रांनो, आम्ही सकाळी 5 वाजता निघाल्या होत्या ना पुण्यामधून, आणि आता झाले आहेत आता सनराईज. आम्ही फक्त सनराईज पाहायसाठी आल्या होत्या. आता सिंहगडाला आले आम्ही. तर एवढा सुंदर सनराईज आहे ना, शपथ मी सांगतो आजपर्यंत मी पाहिलाच नाही. आणि आता की नाही सनराईज वगैरे सुरू झालाय, एवढा सुंदर झालाय, जेन्युइन सांगतो. नक्की या. तर असं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढा भारी व्ह्यू भेटेल म्हणून. आणि आता इकडे मागं सिंहगड आहे आणि पुढे सनराईज. आम्ही सनराईज स्पेशल सनराईज साठी आला होता. तर तुम्हाला की नाही मी आता सनराईज दाखवणार आहे. हे पहा सनराईज, एवढा भारी सनराईज आहे. शपथ सांगतो, हे बघा तुम्ही बघून असं एक्सपेक्ट पण केलं नव्हतं मी, एवढी भारी नाही. तर मित्रांनो, आता आम्ही झाल्या सिंहगडाकडे. एक आपला सनराईज पाहणं झालाय. अरे बोई, इथून पण एवढा सुंदर दिसते ना. शपथ सांगतो सनराईज बघायला पण या आणि सिंहगडला पण या. हे बघा आता इथून आम्ही मध्ये जायचं आहे. एवढं भाई गड आला पण सिंह गेला, आपला मावळा. चला आपण मध्ये जाऊया. चला मध्ये मी तुम्हाला पूर्ण सिंहगड दाखवतो. एवढा सुंदर आहे ना, शपथ एवढी एक्साइटमेंट आहे ना. तर चला आपण मध्ये जाऊया. हे बा इथून आपल्याला वर जायचं आहे. इथं पुणे दरवाजा आहे. हे बा इकडं आपणच पडतो. बाहेर नाही म्हटलं त्याला तो. आता आपण आलो आहे पुणे दरवाजापाशी. हे आहे पुणे दरवाजा. हे पहा, इथून पहा व्ह्यू. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना, मनमोहक व्ह्यू आहे. चला आपण आता मध्ये जाऊया. हे आहे सिंहगडाचा नकाशा. पण पुणे दरवाजापासून एंटर केलं तर आता हे सर्व सिंहगडाचा नकाशा आहे. आता आपण मध्ये जाणार आहोत. तर मी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व ठिकाण दाखवतो. तर चला आता आपण मध्ये जाऊया. हे आहे दरवाजा क्रमांक 2. हे आहे दरवाजा क्रमांक 2. तर आपण आता इथून मध्ये जाणार आहोत. तर चला आपण मध्ये जाऊया. हे आहे तोफखाना. तर आपण इकडे आलो आहोत. तोफखाना. तर तुम्हाला तोफखाना दाखवतो. जरा माझ्यासोबत तोफखाना. हे काय ना, हे आहे तोफखाना. तर इथं तोफा वगैरे ठेवायच्या.
हे ना इकडे आहे घोड्याची पागा. तर इथं घोडे बांधायची व्यवस्था वगैरे करायची. इथं घोडे वगैरे बांधायचे तर आम्ही तुम्हाला दाखवतो. इथे सर्व घोडे वगैरे बांधायचे. इथे लोकमान्य टिळक राहत होते. इथं मध्ये जायची काय कुलूप वगैरे आहे वाटते. कोंडाणेश्वर मंदिर पुढे. तानाजी मालुसरे स्मारक. हे आपली मावळती. सुभेदार तानाजी मालुसरे. मित्रांनो हे बघा, कोण्या पण ऐतिहासिक आणि विशेष करून आपल्या किल्ल्यांवर वगैरे आलं ना तर असं कचरा वगैरे काही करत जाऊ नका. जेवढी झाली तेवढी स्वच्छता राखा. जेवढी झाली तेवढी स्वच्छता राखा. विशेष करून हे बघा इथं वगैरे खूप जागी कचरा केलेला आहे. तरी पण आपला सिंहगड अजून म्हणजे स्वच्छ आहे हे तर. पण जास्त करून कुठे पण कचरा करू नका. मी वारंवार सांगत आहे की कचरा वगैरे कुठे करत जाऊ नका. चला, एवढा सुंदर व्ह्यू आहे आणि एवढा सुंदर किल्ला आहे. आणि हे ते पहा तसे कचरा करतायत. हे आहे देव टाके. ते पहा ते आहे कल्याण दरवाजा. खाली आहे ना दिसत आहे ना ते आहे कल्याण दरवाजा. तर आता आम्ही चालल्या कल्याण दरवाजाकडे. हे इथं पाण्याचे डबकं पण आहेत. छोटे 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 छोटे. भावानं एकदा तरी नक्की विजिट करा गडे. कारण खूप भारी आहे. खूप असं एक्सप्लेन करता येत नाही एवढं भारी भारी. मित्रांनो एकदा तर नक्की विजिट करा. कारण सांगतो तुम्हाला एवढा भारी आहे ना, एवढं भारी असं. आणि तुम्हाला यायला असं गड आहे म्हणून असं अवघड पण नाही. सरळ गाडी येते वर गडापर्यंत गाडी येते. तर गडावर आले ना गाडी वगैरे कोणते वाहन वगैरे येते गडापर्यंत. आणि तिथून आपण आणि गड चढायला पण आणि स्प्लेंड कोणी पण चढू शकतो. लहान लेकरू पण चढू शकतो. तर एकदा नक्की या व्हिजिट करा. एवढा सुंदर आहे. वरून खूप खूप भारी व्ह्यू आहे. हे पहा माझ्या आता 9 वाजले आहेत. तर आम्ही सकाळी 5:30 आल्या होत्या. 5:30 पासून 9-10 अजून किती वाजतात काही माहिती नाही. पण व्ह्यू भारी आहे. आम्ही समाधान शांत मनाने हळूहळू पाहत चालूय. आता खूप सुंदर आहे. एकदा नक्की विजिट करा. एकदा माझं ऐकून नक्की विजिट करा. कारण लय भारी आहे, लय भारी. आता हे वरचं आहे ना हे आहे झुंजार ब्रुज आणि खाली आहे कल्याण दरवाजा. आता आपण जाऊया कल्याण दरवाजाकडे जाऊया. आम्ही तुम्हाला कल्याण दरवाजा जातो. ते बघा हे गाडवा आहेत ना हे पण चालेल तिकडच. पण ते गाडवा आहे ना वजन कसं काय घेऊन जाईल माहिती आहे का. कारण असं किल्ल्यावर ना दुसरं वाहन वगैरे येऊ शकत नाही. त्यामुळे गाडवांचा यूज केला जातो. कोणतेही वस्तू वगैरे घेऊन जाणे वाहण्यासाठी. वाळू काही चला कल्याण दरवाजाकडे बघा.
एवढं जोरात वारा आहे ना की असा माणसाला मागं ढकलाले असं एवढं जोरात वारा आहे. टपाला नाही कुठली हा आहे कल्याण दरवाजा. हे पा तेथून सुरू होते किल्ला, तेथून असं यायचं इथून इकडं, पण इकडे आहे तिथून हे आता आले आम्ही कल्याण दरवाजाला. किती भारी रांगा वगैरे आहेत ना. एवढा उंच टेकडीवर आहे, पण यायला सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे येऊन एकदा तरी व्हिजिट करा, नक्की व्हिजिट करा. मी बार बार का म्हणत आहे ते आल्यानंतर तुम्हाला कळेल, पण एकदा तरी या. ते आहे कल्याण दरवाजा, ते आम्ही पाहून आले. आता आम्ही चल्या इकडे. किल्ला एवढाच भारी आहे ना, एकदा नक्की या. आला नाही तर सर्वात बेस्ट गोष्ट मिस करणार. मित्रांनो, आता ना आम्ही सिंहगड वगैरे सर्व फिरले आहे. तर आता सिंहगड फिरणं झाल्यानंतर जाता जाता नक्की एकदा इथं व्हिजिट करा आणि इथले पिठलं भाकर खाऊन पहा. खूप सुंदर आहे, असा मस्त व्ह्यू आहे. व्ह्यू सोबत पिठलं भाकर नक्की एकदा खाऊन बघा. तर आता आम्ही खाता. शपथ बेस्ट आहे, बेस्ट. हे चटणी संग एकदा एकदम नंबर एक आहे चटणी. भेटलं बघा, एकदा विजिट करा. सिंहगडला आल्या ना की व्हायचं इथंच कल्याण दरवाजापासून वर येताना आहे हे आहे. हे बघा, आता इथून किती खोल आहे. इथून डायरेक्ट गेलं की गेलंच, काही खरंच नाही. आता आम्ही हिडन प्लेसेस पाहतोय. अजून काय आहे का या किल्ल्यामध्ये, की अजून काय बघायला अजून काय आहे का ते पाहायला हुडकू लागल्या. अजून हिडन प्लेसेस पाहावं लागल्या. भारी सनराईज आहे. नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. त्याच्यानंतर आम्ही गेलो सिंहगड पाहण्यासाठी. सिंहगड पाहण्यासाठी सनराईज पेक्षा अजून भारी सिंहगड पण खूप भारी आहे. इथं पण नक्की व्हिजिट करा. हा माझा तर पहिला गड होता माझा. आम्ही जाऊन म्हणजे पाहून आलो सर्व. माझा सर्व गड ब्लॉग मध्ये पाहिलाच असेल तुम्ही. माझी
अशाच ब्लॉग मध्ये चॅनल